आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनी एक उपक्रम राबवण्यात आला आहे. तर तो उपक्रम नक्की काय आहे तर जाणून घेऊया. तर काय आहे नक्की उपक्रम? आज महापरिनिर्वाण दिनानिमित्त आम्ही एक प्रोग्राम केला होता, एक पेन आणि एक वही, आणि बदलापूरकरांनी त्यांना एक चांगला प्रतिसाद दिला आहे. हा सोशल मेसेज आहे आणि हा डॉक्टर बाबासाहेबांचा मेसेज आहे. आपल्याला बाबासाहेबांचा पहिला मेसेज होता टू एज्युकेट, तोच आम्ही फॉलो करतोय. त्या अनुषंगाने आम्ही हा उपक्रम राबवला आणि आम्हाला वाटतं सक्सेसफुल आहे. आणि हे पुस्तक हे गरजू आणि गरीब लोकांमध्ये उद्या किंवा परवा आम्ही विस्तारित करणार आहोत. सर्वांना जय भीम. माझं नाव विशाल. मी बदलापूर युथ रेजिमेंटचा सचिव आहे आणि धीरज बनसोडे साहेब आपले अध्यक्ष आहेत. आपण आज लोकांना आवाहन केलं आहे की 6 डिसेंबरला जेणेकरून वही आणि पेन घेऊन या, की त्यामार्फत आपण गरजू विद्यार्थ्यांना कसं आपण मदत करू शकतो. आणि त्याच्यासाठी लोकांनी पण तितकाच प्रतिसाद दिला आहे. त्याच्यासाठी लोकांचा आणि सर्वांचा धन्यवाद. अमर येऊ का? महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 69वा महापरिनिर्वाण दिनानिमित्त बदलापूर युथ रेजिमेंट मार्फत आपण एक वही एक पेन अभियान राबवलेलं आणि त्याचप्रमाणे महाआरोग्य शिबिर आयोजित केलेलं. त्याच्यामध्ये ज्या टेस्ट वगैरे होत्या दुपारपर्यंत खूप लोकांनी त्याचा असं म्हणजे प्रतिसाद त्याला बऱ्यापैकी केला. आता थोड्या वेळात पुन्हा ते चालू होणार आहे. आणि आम्ही लोकांना या माध्यमातून आवाहन करतोय की ज्यावेळी तुम्ही अभिवादन करायला येता, महामानवाला अभिवादन करायला येता, त्यावेळी एक वही आणि एक पेन घेऊन या, जेणेकरून ह्या जो साहित्य आपले शालेय वस्तू जमा होत आहेत ते आपण आजूबाजूच्या परिसरामधील जे आदिवासी पाडा आहेत, मराठी शाळा आहेत, जे गरीब गरजू विद्यार्थी आहेत त्यांना आपण हे डोनेट करणार आहोत. आणि बऱ्यापैकी बदलापूरमध्ये खूप चांगला प्रतिसाद तुम्ही पाहू शकता की चांगला प्रतिसाद मिळालेला आहे. आणि यापुढे हा उपक्रम कंटिन्यू आम्ही असा राबवणार आहोत प्रत्येक 6 डिसेंबरला. थँक्यू. आतापर्यंत किती असे उपक्रम राबवण्यात आले? आतापर्यंत हे आपलं आमची चौथा टाइम आहे की 4थं वर्ष आहे की 4थ्या वर्षापर्यंत आम्ही असं डोनेशन म्हणजे लोकांकडून आम्ही आव्हान केलेलं आहे आणि लोकांनी त्यांनी आम्हाला प्रतिसाद दिलेला आहे. आणि आता पुढील प्रत्येक वर्षी हा उपक्रम आमचा कंटिन्यू राहणार आहे बदलापूर रेजिमेंट मार्फत. नाही का? किती वया आतापर्यंत जमा झाल्यात? किती साहित्य? तुम्ही पाहू शकता 1000च्या वरती तरी वया आणि पेन्स वगैरे उपलब्ध झालेले आहेत. आणि लोकांना आम्ही हेच आवाहन करू इच्छितो की तुम्ही प्रत्येकाने ज्यावेळी अभिवादन करायला येत आहे तुम्ही मेणबत्ती सोबत एक वही आणि एक पेन घेऊन नक्कीच यावं. तुम्ही पाहू शकता आता असं लोकांचा प्रतिसाद आहे इथे. लोक घेऊन पण येत आहेत आणि त्यांना चांगला असा आम्हाला त्याचा हे भेटलेला आहे, प्रतिसाद भेटत आहे. त्यामुळे आम्ही बदलापूरकर जनतेला आम्ही मनापासून आभार मानतो की त्यांनी या आव्हानाला एक चांगला प्रतिसाद दिलेला आहे त्याबद्दल. आणि आपला बदलापूर न्यूज यांचाही आम्ही आभार मानतो की तुम्ही आपली न्यूज लोकांपर्यंत पोहोचवत आहात. त्यांचं नाव घे. प्रतिसाद मिळाला. तर तुम्ही बघू शकता की किती चांगला प्रतिसाद या उपक्रमाला मिळालेला आहे. असेच सुंदर कार्यक्रम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनी होत आहे, त्याचाच खूप आनंद आहे आणि खूपच चांगला प्रतिसाद दिसताना मिळतोय आपल्याला. तर सर नरेंद्र सोमकोर, नागपूर. हे चांगलं वाटतं. ठीक आहे. हॅलो, सर्वांना प्रथम जय भीम. हा जो मोहीम चालू केला यांनी हे बुक वाटप करायचं खूपच छान आहे आणि आम्ही याच्यात यांच्यासोबतच आहोत. खूप छान वाटलं आम्हाला. धन्यवाद मॅम. तर गरजू लोकांसाठी खूप छान अशी उपक्रम बनवलेला आहे, तुम्ही बघू शकता. बोल ना, बोल ना.
तर सर काय सांगाल या उपक्रमाबद्दल? जय भीम. सर्वप्रथम परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरजी यांच्या अनंत उपकारांना स्मरण करून त्यांना अभिवादन करतो. आणि भारतीय बौद्ध महासभा लिंबुनी बुद्धविहार बॅरिरोड शाखा महिला आणि पुरुष कार्यकारिणी यांच्या वतीने बदलापूर युथ रेजिमेंटने हा जो खूपच सुंदर असा उपक्रम बाबासाहेबांना अभिवादनाचा या ठिकाणी आयोजित केलेला आहे की बाबासाहेबांनी जो मूलमंत्र दिलेला आहे, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, त्याची पहिली पायरी म्हणजे शिक्षणाची. तर जे गरजू विद्यार्थी आहे तिथपर्यंत आमचं बदलापूरचं युथ रेजिमेंट हे वही आणि पेन त्या मुलांपर्यंत पोहोचवतील. हा उपक्रम गेल्या 4 वर्षापासून ते सातत्याने करत आहे आणि आत्ताच त्यांनी या ठिकाणी संकल्प केला की इथून पुढे हा उपक्रम सातत्याने बदलापूरमधून मोठ्या प्रमाणात वापरला जाईल. तर भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने मी यांच्या पुढील वाटचालीसाठी आमची संस्था सदैव युथ रेजिमेंट यांच्या उपक्रमामध्ये सहभागी आहे असं या ठिकाणी बोलतो. आणि शाखेच्या वतीने युथ रेजिमेंट आणि त्यांच्या ह्या कार्याला पुढील वाटचाल हो आणि बाबासाहेबांच्या विचाराला अनुसरून बदलापूरमधील पुढची त्यांची वाटचाल असो अशीच मी अपेक्षा वाटतो. असा हा सुंदर उपक्रम गरजू मुलांसाठी आपण बघितला की केलेला आहे. असाच हा उपक्रम पुढेही चालू राहू देत अशा त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. व्हिडिओ जर्नलिस्ट तन्या कुलकर्णी सोबत मी नंदिनी कांबळे, बदलापूर न्यूज, बदलापूर.